महाकाव्याची आखणी र माझ्या बापाची लेखणी। महाभारतातला गण गातोय। का गातोय? हा गण जपून ठेवला होता। ज्या ठिकाणी वट्ट असोची माणसं ज्यांना शक्तितुऱ्यातला श माहिती आहे, तुऱ्यातला तू माहिती आहे आणि डफातल्या वारीवरचा भेदिकपणचा भे माहिती आहे आणि अशा माणसांसमोर गातो। महाकाव्याची आखणी र माझ्या बापाची लेखणी। मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी, हो मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी। तैसे लिही चिंतामणी, गणत्याच्या वालपणी साऱ्या विश्वाचा तो हा धनी। महाकाव्याची आखणी र माझ्या बापाची लेखणी।
सर्वात मोठं महाकाव्य रूपी हा ग्रंथ घडला, जो महर्षी व्यास मुनींनी फक्त मनामध्ये विचार केला आणि तो लिहिला बाप्पाने. आणि तो इतक्या तीव्रतेने लिहिला की एक संदर्भ ग्रंथ असं सांगतो, एक दंतजी जो दात तोडला ते वेगळी कथा असली तरी ज्या वेळेला लेखणी तुटली लिहून लिहून त्यावेळेला त्याने आपला दात परत तोडला होता आणि त्याने तो लिहिलं होतं. तर असंही महाकाव्य महाभारत मानवाचा जन्म कसा असावा हे सांगणारा ग्रंथ लिहिलं माझ्या बाप्पानं, तो ग्रंथ तुमच्या चरणाशी सादर केला.